कोपरगाव तालुक्यातील मडीफाटा येथे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि कोपरगाव तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 4.25 किलो गांजासह एका आरोपीला अटक केली आहे। या कारवाईत एकूण 1,06,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू असून त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कोपरगाव तालुक्यात माहिती संकलित करीत होते। यावेळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दत्तू रतन महाजन वय 45 राहणार सुरेगाव तालुका कोपरगाव याला नाशिक येथील 2 अनोळखी व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सहकार्याने मडीफाटा येथे सापळा रचण्यात आला। दरम्यान कोळपेवाडीच्या दिशेने मोटरसायकलवरून 2 व्यक्ती घटनास्थळी आले। पोलिसांची चाहूल लागताच त्या दोघांनी मोटरसायकलवरून पळ काढला। मात्र घटनास्थळी उभ्या असलेल्या दत्तू महाजन याला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता त्याकडील पिशवीत 4.25 किलो वजनाचा गांजा आढळून आला आहे। या कारवाईत 1,06,250 रुपयांचा गांजा आणि एक मोबाईल फोन असा एकूण 1,06,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भीमराज खरसे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 281/26 NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करीत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।